हॅलो एव्हरीवन, नमस्कार सगळ्यांना. मी डॉक्टर सुचिता, माझ्या द क्रोशेटिंग डेंटिस्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर बघा, हे खूप क्यूट असं जोडपान जे आहे त्याचा आज बुकमार्कचा व्हिडिओ आपण घेऊन येतो आहे. कालच्या भागामध्ये पण मी एक डेझी फ्लावरचं बुकमार्क तुम्हाला सांगितलं होतं. तर आज आपण हे पानाचं एक क्यूट असं बुकमार्क, हे थोडं ट्रेंडिंग वाटलं मला, ट्रेंडिंग आहेच ॲक्च्युली. बऱ्याच व्हिडिओजमध्ये, शॉर्ट्समध्ये, रील्समध्ये मी हे बघत होते. तर मी म्हटलं की माझ्या सबस्क्रायबरसाठी पण मी हा व्हिडिओ नक्की बनवायला पाहिजे. तर खूप थोड्या मिनटांमध्ये, अवघ्या 8 ते 10 मिनटामध्ये हे बनवून रेडी होतं. तुम्ही नक्की बनवून बघा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्या सगळ्या मटेरियल्सची लिंक देत आहे, कारण मला खूप लोकं विचारत आहे मटेरियल तुम्ही कोणते यूज करता, कोणते यूज करता. तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहे ग्रीन कलरमध्ये यान. मी इथे हा गंगाचा ऑलिव्हिया यान यूज करत आहे आणि मोस्टली माझ्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये मी गंगा ऑलिव्हिया हाच यान यूज करते. तसं मी आता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक ठेवली आहे, तर तुम्ही नक्की बघा, चेकआउट करा. नंतर 4 मिलीमीटरची ही हुक आपण यूज करणार आहोत, एक सीझर आणि टेपेस्ट्री निडल. तर बघा, आता सगळ्यात आधी आपण सुरुवातीला एक स्लिप नॉट अशी बनवून घेणार आहोत. ही अशी एक स्लिप नॉट आपण बनवली. त्याच्यानंतर चेन बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 अशा 10 चेन्स आपण बनवून घ्यायच्यात. बघा, आता पुढे काय करणार आहे आपण, आपली जी हुकवरची चेन आहे ती सोडून आणि त्याच्या नेक्स्ट ही चेन सोडून ही जी सेकंड चेन आहे याच्यामध्ये आपण एक असं सिंगल क्रोशे बनवायचं आहे. नेक्स्टमध्ये आपण एक बघा हाफ डबल क्रोशे स्टिच असा बनवायचा आहे. नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशे, नेक्स्टमध्ये पण एक डबल क्रोशे, नेक्स्ट स्टिचमध्ये आपण एक ट्रिपल क्रोशे स्टिच बनवायचं आहे. पुढच्या दोघांमध्ये आपण एक एक डबल क्रोशे स्टिच असं बनवायचं आहे. पुढे एक हाफ डबल क्रोशे आणि सगळ्यात शेवटी आता ही आपली शेवटची चेन आली आहे, इथे आपण एक सिंगल क्रोशे स्टिच असा बनवून घ्यायचं आहे. बघा, आपली ही पानाची एक बाजू पूर्ण झाली आहे. नंतर 2 चेन्स बनवायच्या आहेत आणि सेम जागेमध्ये एक सिंगल क्रोशे स्टिच अजून बनवायचं आहे. ओके, आता हा सेम सिक्वेन्स आपण ह्या अपोजिट बाजूला, आता आपले हे सिंगल क्रोशे झालं आहे. आता आपण नेक्स्टमध्ये हाफ डबल क्रोशे स्टिच करत आहे आणि हा जो आपला यार्न एंड आहे हा आपण सोबत कॅरी करायचा आहे, म्हणजे आपल्याला नंतर हाईड वगैरे ह्या गोष्टी नाही कराव्या लागत. नेक्स्ट दोघांमध्ये आपण एक एक डबल क्रोशे स्टिच बनवत आहे. नेक्स्टमध्ये एक ट्रिपल क्रोशे स्टिच, नेक्स्टमध्ये एक डबल क्रोशे, अगेन नेक्स्टमध्ये एक डबल क्रोशे स्टिच, नंतर एक हाफ डबल क्रोशे आणि शेवटी जो आपला फर्स्ट आपला जो हा सिंगल क्रोशे होता, इथे आपण एक स्लिप स्टिच बनवायचं आहे. तर असं आपला हा एक पानाचा भाग इथे पूर्ण झाला आहे. आता आपण सेकंड लीफ कसं बनवायचं ते बघू. सगळ्यात आधी एक चेन बनवून घ्यायची आहे आणि एक्झॅक्ट असंच लीफ आपण या बाजूला बनवणार आहोत. तर काय करायचं आहे, परत चेन 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 असे 10 आपण चेन बनवून घ्यायच्यात. परत आपली हुकवरची चेन आणि नेक्स्ट चेन ह्या दोन सोडून दुसऱ्या चेनमध्ये आपण एक सिंगल क्रोशे, हाच सिक्वेन्स आता आपण इथे कंटिन्यू करायचा आहे. हाफ डबल क्रोशे, 2 डबल क्रोशे स्टिचेस, नंतर ट्रिपल क्रोशे एक, परत पुढच्या दोघांमध्ये डबल क्रोशे एक आणि नेक्स्टमध्ये पण डबल क्रोशे एक, नंतर हाफ डबल क्रोशे स्टिच एक आणि शेवटी एक सिंगल क्रोशे असं आपण बनवून घेतो आहे. आता हा जो एक्स्ट्रा धागा आहे हा आपण इथेच कट करून घेतो आहे, जेणेकरून आपल्याला वर्क करायला थोडं इझी जाईल. तर आता इथे आपण सिंगल क्रोशे स्टिच बनवलं आहे शेवटच्या स्टिचमध्ये, चेन 2 आणि सेम
प्लेसमध्ये आपण एक सिंगल क्रोशे स्टिच असं बनवायचं आहे. आता काय करायचं आहे, हे जे आपलं पहिलं पान आहे असं थोडं फोल्ड करून मागे जायचं आहे आणि अपोजिट साईडला ह्या पानाचे आपण सेम सिक्वेन्स इथे फॉलो करणार आहोत. तर आपला सिंगल क्रोशे झाला आहे, इथे हाफ डबल क्रोशे स्टिच, नेक्स्ट दोघांमध्ये हा डबल क्रोशे एक, डबल क्रोशे दुसरा, नेक्स्टमध्ये ट्रिपल क्रोशे स्टिच एक आणि नेक्स्ट दोघांमध्ये एक एक डबल क्रोशे स्टिच, नंतर हाफ डबल क्रोशे स्टिच एक आणि जो शेवटचा फर्स्ट आपला जो सिंगल क्रोशे आहे तिथे आपण स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे. तर आपलं हे दुसरं पान इथे तयार झालं बघा. हे असे आपले 2 पानं इथे तयार झालेत. आता बघा आपण काय करायचं आहे, आता आपल्याला इथे मध्ये वर्क करायचं आहे बघा. हे जे 2 आपले जे पानं तयार आहेत याच्यामध्ये आपल्याला वर्क करायचं आहे. तर आपण इथपर्यंत कसं पोहोचायचं बघा. आता हे जो आपल्या पानाचा जो सेंटर भाग आहे इथे आपण असं सरफेस स्टिचने स्लिप स्टिचेस बनवून घ्यायचे. तर स्लिप स्टिच कसं बनवायचं आहे बघा. आपला जो हा हे 2 जे अपोजिटवाले आपले स्टिचेस आहेत त्याच्यामध्ये हुक इन्सर्ट करायची आणि मागच्या बाजूनी काढून असं इथे स्लिप स्टिच बनवायचा. परत बघा ही जी मध्ये इथे गॅप दिसते याच्यामध्ये अशी हुक टाकून असा एक स्लिप स्टिच बनवायचा. तर ही अशी एक छान सेंटर या पानाला आपल्या बनून जातो. तर बघा यात सरफेस स्टिचिंग किंवा सरफेस स्लिप स्टिच असं म्हणतात. म्हणजे हे एक थोडंसं डिटेलिंग आपल्या पानामध्ये येत आहे. तर असंच आपल्याला शेवटपर्यंत बनवायचं आहे बघा, आपल्या पानाच्या एंडपर्यंत इथे आपण बनवायचं आहे. आणि आता इथे आपली जी फर्स्ट चेन होती बघा तिथे पण आपण ही हुक इन्सर्ट करून घ्यायची आहे आणि हे दोघांमधून एकदाच असं आपण हे बनवायचं आहे. आता आपण पानाच्या सेंटरमध्ये आलो आहे 2 पानांच्या. इथे काय करायचं आहे बघा, चेन 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा आपण एकूण 40 चेन इथे बनवून घ्यायच्या. तर मी 40 चेन बनवून तुम्हाला बघा इथे आता 40 चेन बनवून रेडी आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, आपला जो प्रत्येक स्टिच आहे त्याच्यामध्ये आपण एक स्लिप स्टिच बनवायचं आहे. प्रत्येक चेनमध्ये आपण एक स्लिप स्टिच बनवत जायचं आहे एंडपर्यंत. तर हे पूर्ण ज्या 40 चेन आहेत त्याच्यामध्ये आपण एक एक स्लिप स्टिच असं बनवून घेतो आहे, जेणेकरून आपली जी चेन आहे ती थोडीशी हेवी होईल आणि थोडी अजून स्ट्रक्चर्ड ती अशी वाटेल आपली चेन. तर बघा हे मी आता शेवटपर्यंत स्लिप स्टिचेस असं बनवते. बघा इथे मी आता पूर्ण ह्या ज्या 40 चेन्स आहेत त्याच्यामध्ये स्लिप स्टिचेस बनवत इथे एंडपर्यंत आली आहे. आता आपल्याला शेवटी काय करायचं बघा, आपली जी एक सिंगल आपण एक चेन बनवली होती मध्ये दोघांना जोडण्यासाठी, तिथे आपण ही आपली हुक इन्सर्ट करून घ्यायची आहे आणि तिथे आपण एक स्लिप स्टिच असं बनवून घ्यायचं आहे. आता आपला जो फर्स्ट पान आपण बनवला होता हा, त्याच्यामध्ये जे आपण सरफेस डिटेलिंग केलं किंवा जे सेंटरमध्ये आपण डिटेलिंग केलं आहे तसं इथे करत जायचं आहे. प्रत्येक स्टिचच्यामध्ये आपली हुक इन्सर्ट करायची आहे आणि तिथे असं मागून धागा घेऊन आपला स्लिप स्टिच बनवत जायचं आहे. याने थोडंसं स्ट्रक्चर्ड आणि थोडंसं डिटेलिंग अजून ॲड होईल. असंच आपण हे पूर्ण शेवटपर्यंत बनवून घेतलं बघा. तर इथे पानाच्या आपण शेवटी पोचला. इथे आपण ही एक चेन बनवून घेतली आहे. इथे एक्स्ट्रा धागा जो आहे आपला तो कट करून घ्यायचा आहे आणि हे आपलं सुंदर असं पान इथे रेडी झालं. आता हे जे आपलं एक्स्ट्रा यान आहे हे आपण हाईड करून घेऊयात. बघा एक्स्ट्रा यान आपण कसं हाईड करून घेतो आहे. हे आपल्या पानाची जी मागची बाजू आहे तिथे आपण निडलच्या हेल्पनी हे जे एक्स्ट्रा यान आहे ते असं हाईड करून घेतो, जेणेकरून हे दिसायला छान दिसेल आणि कुठेच फिनिशिंगची कमी वाटणार नाही. तर बघा इथे आपलं झालं एक्स्ट्रा जो धागा आहे तो आपला सीझरनी कट करून घेऊयात आणि हे आपला अतिशय सुंदर खूपच थोड्या वेळामध्ये रेडी होणारा आपला हा प्रोजेक्ट इथे रेडी आहे बघा. तर बघा इथे अगदी काही मिनटामध्ये आपण हे सुंदर असं आपले जे जोड पानाचं एक बुकमार्क आहे
ते इथे बनवून आपलं रेडी आहे. अतिशय क्यूट दिसत आहे आणि ॲज अ बुकमार्क आपण हे यूज करू शकतो. प्लस आपले जे चार्जिंगचे केबल्स असतात किंवा आणखी काही आपले केबल्स असतात तर त्यांना आपण हे थोडं ऑर्गनाईज ठेवण्यासाठी आपण याचा यूज असं करू शकतो, जेणेकरून क्यूट पण दिसेल आणि आपली वस्तू व्यवस्थितही राहील. तर आपण हे असं गुंडाळून घ्यायचं आहे आणि इथे एक आपण अशी गाठ पाडून घ्यायची आहे. तर बघा हे असं छान इथे दिसायला लागलं आहे बघा. तर अवघ्या काही मिनिटांमध्ये रेडी होणारा हा प्रोजेक्ट, याचा 2 in 1 यूज मी इथे सांगितलं आहे. तर तुम्ही पण बनवून बघा आणि काही जर चुकत असेल, काही जमलं नाही तुम्हाला तर नक्की कमेंट्समध्ये लिहा. आणि जर व्हिडिओ छान वाटला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर कमेंट्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ बघून तुम्ही ट्राय करा आणि तुमचे जे बाकी क्रोशे फ्रेंड्स आहेत त्यांच्यासोबत पण हा व्हिडिओ शेअर करा. आणि असेच छान छान प्रोजेक्ट्स बघण्यासाठी माझं जे चॅनल आहे द क्रोशेटिंग डेंटिस्ट त्याला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.